नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा देवीबद्दल माहिती घेणार आहोत जी लग्नासाठी वऱ्हाडी मंडळींबरोबर लग्न मंडपात तर आली, पण काही कारणास्तव तिचं लग्न होऊ शकलं नाही. अशी देवी कोणती हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगराजवळ जयंती नदीच्या काठावर अंबे या गावी योगेश्वरी म्हणजे जोगाईचं तीर्थस्थान आहे. हे स्थान देवीच्या शक्तिपीठांपैकी एक मूळ स्थान असून बहुसंख्य कोकणवासियांची ती कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय देवींच्या शक्तिपीठातील ते मूळ पीठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. योगेश्वरी जोगेश्वरी अंबा कोकणवासियांची कुलस्वामिनी कशी झाली या संबंधीचा अधिकृत ऐतिहासिक पुरावा कुठेही मिळत नसला तरी त्या संबंधीच्या लोककथातून त्याचा उलगडा भक्त भाविकांचे निश्चितच समाधान करणारा आहे असे दिसून येते. कारण कोकण आणि मराठवाडा यातील अंतर पाहता कोकणवासियांची कुलस्वामिनी इतक्या दूरवर मराठवाड्यात कशी आली असावी असा प्रश्न साहजिकच मनामध्ये उभा राहतो. या देवीबद्दल असे सांगितले जाते की योगेश्वरी त्रिपुर सुंदरीचे बालपण कोकण प्रांती गेले होते. तिथे कोकणवासियांची ती कुलदेवता होती. ती उपवर झाल्यानंतर तिच्यासाठी योग्य वर शोधण्यास सुरुवात झाली. शोध घेता घेता मराठवाड्यातील परळी येथील वैजनाथाशी तिचा विवाह करून देण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु त्रिपुर सुंदरीला हे स्थळ तितकेसे पसंत नव्हते. ती लहानपणापासूनच योग साधना करीत असल्यामुळे तिला आपल्या आणि वैजनाथाचे पूर्वीचे जन्मसंबंध आठवत होते. त्यापैकी एका जन्मात ती पार्वतीच्या स्वरूपात साकारली असताना तिचा महादेवांशी विवाह झाला होता. त्यावेळची एक घटना तिला आठवत होती. भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास भोगत असताना रावणाने सीतेचे हरण केले होते. सीतेच्या विरहामुळे भगवान श्रीरामांची अवस्था केविलवाणी झाली होती. जणू ते वेडेपिसे होऊन सीते सीते असा टाहो फोडीत वृक्षवल्लींना सीतेचा पत्ता विचारित होते. पशुपक्ष्यांना साथ घालीत होते. माझी सीता तुम्ही पाहिलीत का म्हणून विनवण्या करीत होते. आदी माया भगवती पार्वतीला त्यांचे हे वागणे मुळीच पसंत पडले नाही. ती भगवान महादेवांना म्हणाली, भगवान आपण राम हा पूर्ण ब्रह्म स्वरूप आहे म्हणून त्याचा अविरत जप करीत असता, परंतु तो किती अतिसामान्य माणूस आहे हे तुम्हीच आता पाहून घ्या. परब्रह्म स्वरूप असलेल्या व्यक्तीला आपली पत्नी कोठे आहे एवढेही कळू नये काय? आणि परब्रह्म स्वरूप आत्म्याने आपली पत्नी नाहीशी झाली म्हणून इतके का कैविलवाणी व्हावे? यावर भगवान शंकरांनी पार्वतीकडे पाहत स्मितहास्य केले आणि ते तिला म्हणाले, देवी रामाच्या वागण्याचा हेतू तुला कळला नाही. माझा राम परिपूर्ण परब्रह्म आहे. तो आनंदाचा कंद आहे. सुखदुःखाची द्वंद्वाची बाधा त्याला कालत्रयी होऊ शकत नाही. त्याने सध्या मानवी देह धारण केला असल्यामुळे तो मानवी स्वभावानुरूप भावनांचे खेळ खेळतो आहे. ही त्याचीच लीला आहे. पार्वतीला महादेव शंकरांचा हा विचार पटला नाही. तिला असे वाटले की या अशा सामान्य माणसाला आपण सहज फसवू शकतो आणि त्याचे सामान्यत्व महादेवांना स्वीकारण्यास भाग पाडू शकतो. ती महादेवांना म्हणाली, मग आता मीही माझ्या लीलेचा खेळ आपणाला दाखवते. तो पाहिल्यावर आपलीही खात्री पटेल तुमचाही राम किती सामान्य व्यक्ती आहे ते. लगेचच महादेवी पार्वतीने सीतेचे रूप धारण केले आणि ज्या वनातून राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत जात होते तिथे ती प्रकट झाली. प्रभू रामचंद्रांनी हे सीते अशी हाक मारलेल्या हाकेला तिने प्रभू मी इथे आहे अशी साथ दिली. रामाबरोबर चालत असलेल्या लक्ष्मणाला ती मायावी सीता दिसली आणि त्याला आनंद झाला. पण रामाने मात्र तिच्याकडे पाठ फिरवून सीते सीते असा टाहो फोडीत तो पुढे चालू लागला. भगवती पार्वतीची ही माया रामाने ओळखली. तेव्हा मग सीतेचे रूप घेतलेली पार्वती सरळ त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तेव्हा राम फारच दुःखी होऊन काकुळतीच्या स्वरात तिला म्हणाले, माते कशाला तू हे कष्ट घेतलेस? रामचंद्राच्या मुखातून निघालेल्या एवढ्याच उद्गारांनी पार्वतीच्या गर्वाचा पारा पार उतरून गेला. ती पूर्ण पराजित होऊन
परत महादेवांकडे आली. पण आता तिचे दैव फिरले होते. महादेवांनी तिला आपल्या कुलदेवतेच्या सीतामाईच्या रूपात तिला पाहिले होते. त्यामुळे आपली पत्नी या नात्याने तिच्याकडे पाहणेच त्यांनी सोडून दिले होते. पार्वतीचा हा असह्य अपमान झाला होता. या अपमानाचे शल्य तिला सतत बोचत होते. हा अपमान ती विसरू शकत नव्हती. म्हणूनच वैजनाथाशी विवाहबद्ध होण्यास ती फारशी उत्सुक नव्हती. पण सर्वांच्या आग्रहामुळे तिच्यावर वैजनाथाशी विवाहबद्ध होण्याचा प्रसंग आला होता. अखेर हा विवाह निश्चित झाला. लग्न तिथी जवळ आली. कोकणातून मुलीला घेऊन वऱ्हाडी मंडळी परळीच्या दिशेने मजल दर मजल मुक्काम करीत लग्नाच्या आदल्या दिवशी परळीपासून सुमारे 15 ते 16 मैल अंतरावर असलेल्या आंबे नगराजवळ जयंती नदीच्या काठावर वसलेल्या शिवलेण्यात मुक्कामाला आली. आचार्य गंगाचार्यांनी लग्नाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी प्रातःकाळचा काढून दिला होता. पहाटेच उठून सर्व वऱ्हाडी मंडळी लग्न समारंभाच्या व्यवस्थेला लागली. परळी येथील वैजनाथ म्हणजेच महादेव आपल्या सजवलेल्या नंदीवर आरूढ होऊन आपल्या साऱ्या लवाजम्यासह विश्वकर्मा याने तयार केलेल्या भुयारी मार्गाने वाजत गाजत दाखलही झाले होते. परंतु या सर्व गडबडीत त्रिपुर सुंदरी मात्र अत्यंत शांत होती. तिच्या अंतर्बाह्य स्थितीवर या सर्व प्रकारचा कुठलाच परिणाम दिसून येत नव्हता. इतर उपवर मुलींप्रमाणे खरं तर तिला स्वतःच्याच लग्नाबद्दल उत्सुकता आणि त्वरा असायला हवी होती. नियोजित वरही आता लग्न मंडपात दाखल झाला होता. पण आपल्या मनाच्या निश्चयाशी ती ठाम असल्यामुळे ती मुद्दामूनच उशीर करत होती. तिचे स्नान, वेणीपणी, साज शृंगार लवकर आटपेच ना. मुहूर्त जवळ येत चालला होता. म्हणून आप्तेष्ट सगळे सोयरे अस्वस्थ झाले होते. परंतु त्रिपुर सुंदरीला त्याबद्दल बोलण्याचे धैर्य मात्र कोणालाच होत नव्हते. तिला हे सर्व कळत होते, समजत होते. आपल्याला आजन्म कुमारिका राहण्याचा प्रसंग आला तरी हरकत नाही, पण पूर्वजन्मी आपणाशी प्रतारणा केलेल्या महादेवाबरोबर या जन्मी लग्न करायचे नाही असा पक्का निश्चय तिच्या मनाने केला होता. आणि शेवटी तेच झाले. प्रातःकाल होताच सभा मंडपावरील कोंबडा आरवला. लग्नाचा मुहूर्त टळून गेला. नवरदेव बोहल्यावर एकटेच उभे राहिले. नवरी बोहल्यावर पोहोचलीच नाही. लग्न रहित झाले असले तरी आता कोणत्याही पुरुषाशी या जन्मी लग्न करणार नाही असा निश्चय त्रिपुर सुंदरीने जाहीर केला. जयंती नगरीच्या तीरावरच तिने कायमचे वास्तव्य केले आणि ती आजन्म कुमारिकाच राहिली. महादेव शंकराला मात्र या सर्व प्रकाराचा संताप आला. त्याने आपल्या जटा पिंजारून रौद्र रूप धारण केले आणि या लग्न मंडपातील सर्व मंडळी पाषाणमय होत अशी शापवाणी उच्चारली. मंडपातील उपस्थित असलेले सर्व, स्वतः महादेव देखील, नंदी आदी सर्व वऱ्हाडी मंडळी पाषाण रूप झाली. योगेश्वरी त्रिपुर सुंदरी कोकणात असताना तेथील कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी होती. आता तिचे निवासस्थान बदलले तरी कोकणस्थांच्या श्रद्धास्थानी बदल झालेला नाही. आजही ती अनेक कोकणवासियांची कुलदेवता, कुलस्वामिनी आहे. कोकणातील अनेक गावात म्हणूनच जुगाई म्हणजेच जोगेश्वरीची मंदिरे पाहायला मिळतात. मराठवाड्यातील ही देवी कोकणवासियांची कुलस्वामिनी कशी झाली याविषयीचे कुतूहल दूर करणारी आणखीन एक लोककथा श्री जोगळेश्वर यांनी आपल्या सह्याद्री नावाच्या ग्रंथात सांगितलेली पाहायला मिळते. ती कथा अशी की भगवान परशुरामाने कोकण भूमीची निर्मिती करून तिथे वास्तव्य करीत असता कोकण पट्टीच्या समुद्र किनाऱ्यावर एके दिवशी त्यांना 14 लोकांचे मृतदेह वाहत आलेले दिसले. परशुरामांनी त्या तरुण मृतदेहांना समुद्रातून बाहेर काढून सजीव केले. पण ते तरुण मृत झाल्यावर त्यांना चितेवर घातल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. त्यामुळे या पुनरुज्जीवित झालेल्या चित्पावनांना कोणीही आपली मुलगी देण्यास तयार नव्हते. म्हणून वधू संशोधन करीत शेवटी हे सारे परशुरामा समवेत श्री क्षेत्र आंबेजोगाईस येऊन पोहोचले. त्यांनी तेथील नागरिकांजवळ आपला येथे येण्याचा मनोदय व्यक्त केला आणि तिथल्या लोकांनी एका अटीवर त्यांना आपली मुलगी देण्याची तयारी दाखवली. ती अट अशी होती
की या तरुण नवदाम्पत्यांनी आणि पुढे त्यांच्या वंशजांनीही येथील योगेश्वरी देवीसच आपली कुलस्वामिनी मानून तिची पूजा अर्चा आणि आराधना करावी अशी ही साधी सरळ अट मान्य करून त्या तरुणांनी तिथे आपले यथाविधी विवाह केले आणि आलेली सर्व मंडळी मोठ्या संतोषाने वाजत गाजत कोकणात आपल्या स्वगृही परत आली. तेव्हापासून चित्पावन समाजाची आंबेगावची योगेश्वरी देवी त्यांची कुलदेवता झाली. याच संदर्भातली आणखीन थोडीशी निराळी पण वास्तवाच्या जवळ जाणारी ही एक लोककथा सांगितली जाते. भगवान परशुरामांनी समुद्र हटवून किनाऱ्यावरील भूमी लागवडी योग्य बनवल्यावर तिथे शेतीवाडी करण्यासाठी त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता वाटू लागली. अशा माणसांच्या शोधात फिरता फिरता ते आंबेजोगाईस आले. तेथील 14 गोत्राची 60 कुटुंबे घेऊन कोकण किनाऱ्यावर आले आणि तिथे त्या कुटुंबाची त्यांनी एक वसाहत निर्माण केली. अशा रीतीने कोकणात येऊन स्थायिक झालेल्या त्या कुटुंबियांची कुलदेवता योगेश्वरी माताच होती. तीच पुढे कायम राहिली. म्हणून या 14 गोत्रातील 60 कुळाची कोकणवासी मंडळी आपल्या कुलदेवतेच्या दर्शन पूजेसाठी नित्य नेमाने आंबेजोगाईस येत राहिली. योगेश्वरी जगदम्बादेवे नमः. अथ दीपं समर्पयामि. सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची नुर्वे पूर्वे प्रेम कृपा देवाची सर्वांगे सुंदर उटशेंदुराची कंठे धळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. रत्नाखचित परा तुझ गौरे कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणधुंते नुपुरे चरणी लागरया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ तुंड वक्र तुंड त्रेनेना. दास रामाचा वटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. धन्य अंबापूर महिमा विचित्र पार्वती अवतार योगिनी क्षेत्र. दंतासुर मर्दोनी केले चरित्र सिद्धांचे स्थळ ते महापवित्र. जय देवी जय योगेश्वरी महिमान कळे तुझा वर्णिता थोरे. जय देवी पतित पावन सर्व तीर्थ महाद्वारे माया मोचन सत माया निवारे. साधका सिद्धे वाणेच्या तीरे तेथील महिमावरून शते वैखरे. जय देवी जय योगेश्वरी महिमान कळे तुझा वर्णिता थोरे. जय देवी सिद्धलिंग स्थळ परम पावन नरसिंह क्षेत्र तेथे नरसिंहावदन. मूळ पीठ रे नागरे नांदे आपण संतांचे माहेर गोदेवी स्थान. जय देवी जय योगेश्वरी महिमान कळे तुझा वर्णिता थोरे. जय देवी महारुद्र जेथे भैरव अवतार काळ भैरव त्याचा महिमा अपार. नागरे तीर्थांचे सार मार्जन करिता दोष होते संहार. जय देवी जय योगेश्वरी महिमान कळे तुझा वर्णिता थोरे. जय देवी अनंत रूप शक्ती तुझ योग्य माते. योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते. व्यापक सकळा देही अनंत गुण भरिते. निळकंठ ओवाळू कैवल्य माते. जय देवी जय योगेश्वरी महिमान कळे तुझा वर्णिता थोरे. जय देवी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. मंदारमालां कुलितालकाय कपालमालां दिगंबराय च दिगंबराय.